we study next problem. The following angle measured in a running closed traverse ABCDE in a clockwise direction. Include angle at A 291 degree 33 minutes, angle B 225 degree 30 minutes, angle C 211 degree 36 minutes, angle D 300 degree 26 minutes, angle E 231 degree 12 minutes. Calculate the bearing of the traverse of observed bearing AB 10 degree 12 minutes. AB चं बेरिंग आपल्याला दिलेलं आहे 10 डिग्री 12 मिनिट्स. तर बाय द रूल आपण आता रूल वापरून चालू करणार. बेरिंग ऑफ लाईन AB 10 डिग्री 12 मिनिट्स. तर AB आणि BC याच्यामध्ये झाला इन्क्लुडेड अँगल. समजा अँगल B ऍड अँगल B 225 डिग्री 30 मिनिट्स. त्याची टोटल आली 235 डिग्री 25 मिनिट्स. आता ही टोटल 180 पेक्षा मोठी आहे. सो डिडक्ट 180. रूल जे दिलेले आहेत ते रूल सगळे अप्लाय करायचे. त्याचे डिडक्ट 180 केल्यानंतर अँगल आला तुमचा 55 डिग्री 15 मिनिट. सो दिस इज द बेरिंग ऑफ लाईन BC. तर बेरिंग ऑफ BC आपल्याला मिळालं. त्यानंतर नेक्स्ट लाईन आपल्याला CD. तर BC आणि CD याच्यामध्ये झालेला अँगल आहे. अँगल C आपण इथे ऍड करणार. इन्क्लूड अँगल त्याची बेरीज आली 267 डिग्री 1 मिनिट. तर परत ही टोटल 180 पेक्षा जास्त आहे. सो डिडक्ट 180. यू विल गेट 87 डिग्री 1 मिनिट. दॅट इज द बेरिंग ऑफ लाईन CD. तर बेरिंग ऑफ CD मिळाला. त्यानंतर ऍड अँगल D 300 डिग्री 26 मिनिट. ची टोटल आली तुमची 387 डिग्री 27 मिनिट्स. तर ही बेरीज 180 पेक्षा जास्त आहे. सो डिडक्ट 180. You will get the bearing of line DE, that is 207 degree 27 minutes. याप्रमाणे DE चं बेरिंग मिळालं. तर आपल्याला ऍड अँगल E, इन्क्लूड अँगल E आपण ऍड केला 231 डिग्री 12 मिनिट्स. याची बेरीज आली 438 डिग्री 39 मिनिट्स. तर ही बेरीज 180 पेक्षा जास्त आहे. सो डिडक्ट 180. You will get the bearing of line EA चं बेरिंग मिळालं 258 डिग्री 39 मिनिट 0 सेकंड. परत फॉर चेक ऍड अँगल A. जो आपल्याला सुरुवातीला AB चं जे बेरिंग दिलेलं आहे ते कॅल्क्युलेशन करून आलं पाहिजे. तर आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे हे आपण चेक करणार. दॅट इज ऍड अँगल A 291 डिग्री 33 मिनिट्स. द टोटल इज 55012 मिनिट्स. तर ही बेरीज 180 पेक्षा मोठी आहे. ऍज युजुअल डिडक्ट 180. तुमचा आन्सर आला 370 डिग्री 12 मिनिट्स. आणि 370 डिग्री 360 पेक्षा जास्त आहे. सो डिडक्ट 360. हे रूल मध्ये मी दिलेलं आहे 360 डिडक्ट 360. यू विल गेट द बेरिंग ऑफ लाईन AB 10 डिग्री 12 मिनिट. दॅट इज गिवन बेरिंग. अशा प्रकारे आपण इन्क्लूड अँगल आणि पहिल्या लाईनचे बेरिंग दिलं असेल तर प्रत्येक लाईनचं बेरिंग काढणार. तर हा एक प्रॉब्लेम तुम्हाला 6 मार्काला नेहमी पेपरला असतो.